नमस्कार. काल आपण अंजनगाव सुरजी नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या डम्पिंग यार्ड आणि अकोट अंजनगाव महामार्गावर जो डम्पिंग यार्ड आहे त्यामध्ये आपण अंजनगाव शहरातील जे घाण रोडवर पडलेली आहे आणि सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला येऊन टेपलेली आहे आणि तो धूर निघून राहिला, त्या प्रदूषणासंदर्भात आपण नुकतीच काल रात्री बातमी प्रकाशित केलेली होती आणि निवडणुकीच्या आधी सर्वात प्रथम जो नगरपालिकेचा मुद्दा होता तो होता डम्पिंग यार्ड. त्या संदर्भात आपण बातमी टाकली आणि त्या संदर्भातच जे काम चालू आहे, मार्गी लागलेलं आहे अशी आपल्याला माहिती झाली. त्या संदर्भात आपण येथील नगरपालिका शिव यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहे आणि त्या संदर्भात जे माहिती आहे ती माहिती आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. साहेब, आपण डम्पिंग यार्डचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे डम्पिंग यार्ड आणि त्या संदर्भात संपूर्ण नगरपालिका निवडणुकीमध्ये विषय गाजलेला होता आणि त्या संदर्भात मी काल आपल्या नगराध्यक्ष साहेबांची मुलाखत टाकलेली होती. काय सांगाल ना, मार्गी लागलेलं आहे काम, केव्हा होणार आहे, काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी नगर परिषद सीओ विजय लोहकरे. आपलं म्हणणं बरोबर आहे की यावेळेस जे इलेक्शन झालं त्यामध्ये तो प्रकर्षाने मुद्दा गाजला होता, पण त्याचे बरेचसे कारण होते. पण त्या कारणामध्ये मी न जाता की ज्यावेळेस आपली ही नवीन बॉडी आपली निवडून आली त्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने पहिला मुद्दा हाच घेतला की घनकचरा व्यवस्थापन करणे. आणि आपली जे तुम्ही आता बोलले की अकोट रोडवर जे घनकचरा साईड आहे त्याच्यावर जो मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसतो तो दिवसेंदिवस म्हणजे मागील बरेचशा दिवसापासूनचा कचरा आहे. ते विल्हेवाट लावण्याकरता आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत बायोमायनिंग म्हणजे जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा झिरो करणे हा एक प्रकल्प राबवतोय. तो प्रकल्प आपण बघितला असेल की का आता बऱ्याचशा आमच्या मशिनरी वगैरे तिथे आलेल्या आहे, कारण की ह्या येणाऱ्या बॉडीने आल्याबरोबर पहिल्या मीटिंग मध्येच तो विषय घेतला होता आणि पहिल्या मीटिंग मध्येच तो विषय आम्ही मार्गी लावला. तर आपल्याला निश्चितच सांगतो की इथून पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला तो कचरा कमी झालेला दिसेल. तिच्या जो सध्या जाळ व धूर निघतोय ती पण समस्या निकालेली निघेल. आणि पुन्हा आम्ही 2 ते 3 महिन्यानंतर हे जेव्हा कमी झालं की आमची एक पर्यायी व्यवस्था सुद्धा करतोय. ते नगरपालिका हद्दीबाहेर आहे एका गावाजवळ, तिथे आमचे बोलणे चालू आहेत. तिथले काही थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व्ह करू. ते सॉल्व्ह झाल्यावर आपल्याला एक पर्यायी व्यवस्था पुन्हा दिसून जाईल. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये हा प्रश्न बराचसा निकाली लागलेला असेल अशी आम्ही ग्वाही आज तरी देऊ शकतो. तर महत्वाचा विषय म्हणजे आता आपण या डम्पिंग यार्डचं झालं आहे, कुठेतरी प्रशासकीय कार्यकाळात कामं रुकलेले होते, परंतु नगरपालिका निवडणूक झाल्या तेव्हापासून विकास कामं आहे खंडित आणि विकास कामं अजूनपर्यंत झाले नाही आहेत. काय सांगाल या संदर्भात? नाही, विकास कामं झाले नाही असं नाही म्हणता येईल. पण मध्यंतरीच्या काळात असं झालं की इलेक्शनचे वगैरे जेव्हा वारे वाहू लागले, ज्या बऱ्याचशा इलेक्शन झाला त्यामध्ये बऱ्याचशा आचारसंहिता लागल्या. आचारसंहितामध्ये आपण हे विकास कार्य करू शकत नाही, त्याचे टेंडर्स वगैरे करू शकत नाही, वर्क ऑर्डर्स करू शकत नाही. तर त्या थोडासा डिले झाला. पण आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये आम्ही सर्व जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाचे विकास कामाचे निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्या निविदा आल्या, पण नेमकं आता त्या निविदा आल्या ओपन करायच्या वेळेस आता आपली ही विधान परिषदेची पुन्हा आचारसंहिता चालू झाली. त्यामुळे आता ते पुन्हा थांबलेलं आहे प्रकरण. पण 18 ते 19 तारखेनंतर पुन्हा हा विषय प्रकाशन आम्ही मार्गी लावू. आमदार महोदयांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की जे कामं चालू आहेत ते आमदार निधीतून चालू आहे आणि नगरपालिका याच्यातलं अजूनपर्यंत कुठलंच काम चालू झालं नाही असं त्यांचं म्हणणं आलं. नाही, आता तो विषय मला माहित नाही. आमदार निधी हा त्यांचा स्वतः वैयक्तिक विषय असतो, त्यांचा स्वतःचा विषय आहे तो. पण आपले हे जे काम आहे ते सर्व जिल्हास्तरीय जे आपले डीपीसी असते, जिल्हा नियोजन समिती, याच्या अंतर्गत येणारे हे सर्व काम होते 5 कोटी रुपयाचे, ते आपण आता मार्गी लावलेले आहेत. ते होते आपल्यासोबत नगरपालिका शिव लोहकरे साहेब आहे. सांगितलं आहे की लवकरच लवकर म्हणजे 2-4 महिन्यात संपूर्ण जो डम्पिंग यार्डचा जो विषय आहे तो इतक्या दिवसाचा म्हणजे नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव वासियांचा डोकेदुखी ठरत आहे, तो निकाली काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि लवकरात सध्या त्याच्यावर मशिनऱ्या सुद्धा चालू आहे आणि तो घाण कचरा आहे त्याचा कचरा डिस्पोज करून त्याला कमी करण्याचे प्रयत्न हे नक्कीच करणार असे यांनी सांगितलेले आहे. आपल्यासोबत नगरपालिका अंजनगाव सुरजी नगराध्यक्ष अविनाशजी गायगोले आणि आपण बघितलेलं आहे, न्यूज बघितलेली आहे की आपण 7-8 महिन्यापूर्वी नगरपालिका निवडणुकीचे जे उमेदवार होते त्यावेळेस निवडून जायचे होते आणि त्यांनी जे आश्वासन दिलेले होते की म्हणजे नगरपालिकेचा सर्वात प्रथम मुद्दा होता डम्पिंग यार्डचा आणि त्या संदर्भात नुकतीच आपण लोहकरे साहेबांची मुलाखत घेतलेली आहे आणि आपल्यासोबत नगराध्यक्ष साहेब बोलले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि त्या संदर्भात आपण जाणून घेणार. भाऊ, आपण निवडणुकीच्या आधी एक मुलाखत घेतली होती, त्यामध्ये सांगितलं होतं की सर्वप्रथम डम्पिंग यार्डचा मुद्दा आणि डम्पिंग यार्डच्या मुद्द्यामध्ये त्यावेळेस प्रशासन होता त्यामुळे कामं नाही होऊ शकले आणि तुम्ही त्यावेळेस निवडून यायचे होते आणि आज एक हाती सत्ता आहे, परंतु डम्पिंग यार्डचा मुद्दा बघितला आहे आपण की सध्या जो घाण आहे ती घाण पूर्ण रोडवर येऊन पडली आहे राष्ट्रीय महामार्गावर आणि वाहतूक करणाऱ्यांना जे प्रदूषण निघून राहिला, जे धूर आहे त्या धुरीपासून कुठेतरी त्यांना त्रास होत आहे.
काय सांगाल या संदर्भात आणि याचं काम केव्हा लागणार आहे, काय केव्हा करणार, काही नियोजन? सगळ्यात पहिले समस्त अंजनगाव सुरजीवासियांचे धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या खुर्चीवर विराजमान केलं. ज्या पद्धतीने आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, त्याच पद्धतीने आमचे मार्गक्रमण नगर परिषदद्वारे मुख्याधिकारी साहेब यांच्याद्वारे चालू आहे. नगराध्यक्ष पदावर आरूढ झाल्यावर सगळ्यात पहिली जर कधी वर्क ऑर्डर नगर परिषदतर्फे झाली असेल तर ती आम्ही बोलल्याप्रमाणे बायोमायनिंगचीच झालेली आहे आणि त्याचं काम 2 ते 3 दिवसापूर्वी चालू झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरने अद्ययावत मशीनद्वारे ते काम सुरू केलेलं आहे आणि येत्या पावसाळा लागायच्या आधी तिथला सगळा कचरा बायोमायनिंगद्वारे सगळं प्रोसेस करून संपवल्या जाईल आणि येणाऱ्या काळात त्या स्पॉटवर आम्ही विचारसुद्धा करत आहे की स्पॉट जर कधी बदलवता आला कचरा संकलन केंद्राचा तर त्याच्यावर सुद्धा आम्ही काम चालू केलेलं आहे. कारण हा विषय समस्त अंजनगाव सुरजीवासियांच्या आणि परिसरातील समस्त नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्या रोडने असंख्य प्रवासी जाणं येणं करत होते. जेव्हा आम्ही सुद्धा जायचो तेव्हा आम्हाला सुद्धा त्या गोष्टी खटकत होत्या आणि खरोखर त्या जनतेच्या आरोग्याच्या निगडीत होत्या. त्यामुळं त्यावर आम्ही सर्वप्रथम पहिल्याच मीटिंगमध्ये निर्णय घेतला आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा केली आणि ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे. तुम्ही स्पॉटवर जाऊन त्याचं अवलोकन करू शकता. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचे भरपूर सारे नागरिकांच्या बेसिक लेवलच्या गोष्टी आहेत. मग पिण्याच्या पाईपलाईन्स असो किंवा नगर परिषदच्या शाळा असो किंवा वृक्षारोपण असो, नदी सौंदर्यीकरण असो, अशा पद्धतीचे कामं सोबतच आम्ही चालू केलेले आहे. त्यासोबतच येणाऱ्या काळात अतिशय चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल अंजनगावात कसं होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे आणि ते प्रयत्न म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही करून एक सुंदर अद्ययावत असं क्रीडा संकुल अंजनगाव सुरजी शहरातील व तालुक्यातील गोरगरीब मेहनती होतकरू क्रीडापटूंना कसं मिळेल त्याची सुविधा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहे. तद्वतच यावर्षीचा जो निधी आहे, कारण प्रशासकीय काळातले सगळा निधी हा खर्च झालेला होता. मार्च महिन्यानंतर मार्च झाला, एप्रिल आटोपला, एप्रिल महिन्यानंतर आम्हाला आता कुठं निधीचं वितरण अंतिम टप्प्यात आहे आणि या टप्प्यातून गावातील जे मेन रस्ते आहे, मुख्य रस्ते, ते खरोखर खराब झालेले आहे. जे रस्ते आम्हाला पावसाळ्यात करता येतील, मग ते काँक्रीटचे रस्ते जर कधी करता आले तर आम्हाला पावसाळ्यात सुद्धा करता येतील. परंतु डांबरी रस्त्याचा प्रॉब्लेम हा जातोय की डांबरी रस्ते हे पावसाळ्यात करता येत नाही. तेव्हा त्याच्यावर काय अंमलबजावणी करता येईल आणि लोकांचा त्रास, सामान्य नागरिकांचा त्रास कसा कमी करता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. कारण आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ते सुद्धा काम मी म्हणजे पार पाडलेलं आहे. गावातील मेन रस्ते जे आहे त्यावर प्रशासकीय काळात भरपूर पैसे आले पण त्यावर 1 रुपया सुद्धा टाकला गेला नव्हता. परंतु आम्ही जेव्हा नगर परिषदमध्ये पदभार सांभाळला तर पहिल्या दिवशी ते रस्त्याचं काम पाहिलं आणि खरंच रस्ते खराब झाले होते. एक इंजिनियर म्हणून त्यावर काय अंमलबजावणी करायची यासाठी आम्ही ठराव घेतला. ठराव घेतल्यानंतर तो ठरावावर आम्ही एस्टिमेट बनवायला लावलं. एस्टिमेट बनवल्यानंतर त्याचं प्रशासकीय मान्यता, टेक्निकल सँक्शन या गोष्टी घेतल्या आणि नेमकं उन्हाळ्यात ते काम करायचं जूनच्या एंडपर्यंत. तर नेमकं आचारसंहिता विधान परिषदेची लागली. त्यामुळं आम्ही सुद्धा त्यावर आता थोडं त्रस्त आहोत की आपण या पावसाळ्याच्या आधी डांबरीकरणाचे पॅचेस करू शकत नाही. तेव्हा समस्त जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळात काय करता येईल जेणेकरून गावातील मेन रोडचे खड्डे सुद्धा बुजवण्यात येतील आणि त्याच्यावर दुसरा लेअर कसा चांगला टाकता येईल हा येणाऱ्या वर्षाच्या आर्थिक वर्षात आम्ही त्याच्यावर नक्की काम करू आणि जनतेच्या उपयोगाचे असे भरपूर सारे मुद्दे आहेत जे की मराठीच्या शाळा असो, उर्दू शाळा असो. शाळेचं, नगरपालिका शाळेची जे अवस्था होती आपण त्यावेळेसही बोललो होतो की कुठंतरी आपण शाळेचा शिक्षणाचा दर्जा आपण सुधारू. सगळ्यात पहिल्यांदा शाळेवरच काम करत आहे. कारण आमच्या इथे प्रशासकीय काळात खूप सारे असं म्हणजे लिथर्जी आली होती शाळांमध्ये. तर आता कमीत कमी 8 ते 10
आमच्या बैठका झाल्या शिक्षकांसोबत आणि चांगल्या पद्धतीनं सर्व शिक्षक, नगर परिषदचे सर्व शिक्षक, नियर अबाउट 70 ते 75 शिक्षक काम करत आहे. घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन आणि त्यांची पटसंख्या कशी वाढेल, गुणवत्ता कशी दुरुस्त होईल, यासाठी आम्ही सर्व सभागृहासहित मुख्याधिकारी साहेबांसोबत आणि एक समिती तयार केलेली आहे. ती समिती म्हणजे रिटायर्ड झालेले मुख्याध्यापक आणि क्वालिटीचे टीचर असलेले लोक आहे की ज्यांच्या मार्गदर्शनात त्या शाळा चांगल्या होतील. उर्दू शाळेचं रोस्टर 2004 पासून तयार झालेलं नव्हतं. ते रोस्टर आम्ही आता प्राथमिकचं आणि माध्यमिक शाळेचं रोस्टर सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. त्याद्वारे आम्हाला पोर्टल थ्रू सरकारी शिक्षक नियर अबाउट 25 शिक्षक अंजनगावच्या नगर परिषदच्या प्रायमरी मराठी आणि उर्दू शाळांना, माध्यमिक मराठी आणि उर्दू शाळांना मिळणार. ही एक आमच्या या खुर्चीवर बसल्यानंतरची पहिली मोठी अचीव्हमेंट राहील. कारण शिक्षणावर गोरगरिबांच्या लेकरांना मोफत क्वालिटीचं शिक्षण कसं भेटल यासाठी मी आणि माझं सभागृह आणि सगळं प्रशासन काम करत आहे. जीव तोडून मेहनत घेत आहे. कारण मराठी शाळा जर कधी जगल्या जातील, चांगल्या पद्धतीने क्वालिटी दिल्या जाईल, तर येणाऱ्या काळात त्या शाळांचा चेहरा मोहरा नक्कीच बदलल आणि गोरगरीब लोकांना त्या माध्यमातून चांगलं शिक्षण सुद्धा मिळेल याची हमी घेतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्या नगर परिषदद्वारे नॉन ग्रँटेड एक KG1 आणि KG2चं एक दुसरं सेक्शन, नवीन सेक्शन आम्ही चालू केलेलं आहे. एक प्रायोगिक तत्वावर आहे, परंतु वेळेवर का होईना पण ते चांगल्या पद्धतीने आम्ही चालू केलेलं आहे. खूप सारा रिस्पॉन्स त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेला आहे. ते नॉन ग्रँटेड तत्वावर आहे, विना अनुदानित तत्वावर आहे. आम्ही त्याच्यात कमीत कमी फी घेऊन, विद्यार्थ्यांकडून कमीत कमी, पालकांकडून कमीत कमी फी घेऊन चांगल्यात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न नक्की करू. कारण शिक्षण या गोष्टी पायाभूत सुविधा आहे आणि शिक्षणाद्वारे गावाची एक पात्रता ज्याला म्हणू शकतो ती चांगल्या प्रकारे आम्ही डेव्हलप करू शकतो. आणि पालकांचा सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे, नागरिकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. कारण ही भविष्यातील लॉंग टर्मची कामं आहे आणि त्या कामाचा एक ध्यास घेऊन आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. सगळ्यांच्या सहकार्याने, नगराध्यक्ष म्हणून नाही बोलत, एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा सांगतो की सगळ्यांच्या सहकार्याने हे कामं, भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून आमच्यावर जो विश्वास गावातील सगळ्या नागरिकांनी ठेवला आणि सगळ्या गावात चांगलं कसं काम करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न आहे. आम्हाला कोणत्याच प्रकारचं राजकारण आणि कोणत्या प्रकारचं असं निश्चयपणाचं काम या शहरात करायचं नाही. प्रत्येक नागरिकाला नगर परिषदची प्रत्येक सुविधा चांगल्यात चांगली कशी भेटल, गावात स्वच्छता कशी राहील, यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण, नगरसेवक, सगळी मंडळी, अधिकारी, सगळे लोक काम करू राहिलो आणि गाव स्वच्छ सुद्धा राहत आहे. महत्वाचा विषय म्हणजे निवडणूक झाली तेव्हापासून कुठंतरी अजूनपर्यंत नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे DPC मधून निधी असो, कुठलंही काम अजूनपर्यंत झालेलं नाहीये. आणि लोकांच्या अपेक्षा आहेत की बा नगरपालिकेनं काम करायला पाहिजे. जे काम आहेत ते पूर्व जुने जे काम आहेत ते चालू आहेत, परंतु नगरपालिका अंतर्गत राज्यात आपली सत्ता आहे, केंद्रात आपली सत्ता आहे, पण नगरपालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झालेली नाहीये. आपण सांगितले की आचारसंहिता, काय सांगाल? नक्कीच कामाला सुरुवात होईल. आचारसंहिता झाल्याबरोबर नवीन कामं चालू होतील. नवीन निधीचा पण आम्ही विनियोग चालू केलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे कामे आम्ही त्यात समाविष्ट करून घेत आहे. जे जनतेच्या जनतेसाठी फ्रिक्वेंटली करायला पाहिजे, त्यात आम्ही जर कधी आधी प्रशासकीय काळात आमचा जर कधी काही ठिकाणी रोल असता तर आम्ही नक्कीच मेन रोडचे कामं पहिल्यांदा केले असते. ज्याद्वारे सगळं गाव त्या मेन रोडवरून जाणे न करते ती कामं पहिले घेतली असती. आणि तसंही आम्ही पहिल्या चेअरवर बसल्यानंतर, या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्या गावातले मेन रोडचेच कामं आम्ही दुरुस्तीसाठी पहिला ठराव जर कधी घेतला असेल तर तो ठराव घेतलेला आहे, पहिल्याच मीटिंगमध्ये घेतलेला आहे. आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून जर कधी विचार केला तर मी भारतीय जनता पार्टीचा आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याच धर्तीवर चांगल्यात चांगले कामं कशी करता येतील. आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांचा सुद्धा आशीर्वाद आहे की आम्हाला निधीची कमतरता पडणार नाही. फक्त एवढंच आहे की कुठंतरी त्याला त्या बाबीतून, त्या प्रशासकीय कामकाजातून टेक्निकल बाबी पूर्ण करून पुढे जावं लागते. कारण आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मार्च आणि एप्रिल महिना हा आमचा नुसतं पहिल्या मीटिंगमध्ये, त्याच्यानंतर उपाध्यक्ष समित्या यातच गेला.
त्याच्यानंतर मार्च नंतर एप्रिल महिन्यात आम्हाला निधीचं आम्ही पत्र सुद्धा दिलेलं आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेलं आहे, पालकमंत्री साहेबांकडे दिलेलं आहे आणि येत्या एक ते 2 महिन्यात भरपूर सारा निधी अंजनगावात येणार आणि चांगल्यात चांगले विकासाची कामं, क्वालिटीचे विकासाची कामं. कारण आजपर्यंत इतिहासात जर कधी पाहिलं तर नगर परिषदवर तर कधी काही असे डाग लागलेले असतात, ते बांधकाम विभागामार्फत आणि क्वालिटीच्या बाबत तिथलेच असतात. आम्ही कटाक्षाने क्वालिटी बेस्ड कामं करणार एवढंच सर्व नागरिकांना ग्वाही देतो. कारण क्वालिटीचे कामं ही या शहराची ओळख राहील येणाऱ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आणि ती कामं आम्ही नक्कीच ॲज अ इंजिनियर म्हणून नक्कीच करणार. कारण या गावातील जनतेने माझ्यावर एक इंजिनियर म्हणून विश्वास केला आणि त्या विश्वासास आम्ही सगळीच्या सगळी टीम 28 नगरसेवक आणि 3 आमचे ऑप्शनचे नगरसेवक आहे आणि आमचे अधिकारी सगळे अधिकारी साहेब सुद्धा या गोष्टीसाठी आम्ही काम करत आहोत. थोडासा वेळ लागेल पण ती कामं पद्धतशीर आणि अतिशय चांगल्या पद्धतीची होतील. कारण आम्ही चांगल्यात चांगले आर्किटेक्ट, चांगल्यात चांगले PMC नेमणूक करून त्या माध्यमातून कामं करत आहे. नमो गार्डनची आमची टेंडरला लागेल हे जस्ट आचारसंहिता संपल्याबरोबर नमो गार्डन आहे. चांगल्यात चांगलं गार्डन अंजनगावच्या लोकांच्या सेवेत राहील येणाऱ्या 6 महिन्याच्या आत, ही तुम्हाला ग्वाही देतो. आपल्यासोबत हे होते नगराध्यक्ष अविनाश भाऊ गायगोले आणि यांनी सांगितलं सर्वप्रथम जो मुद्दा घेतलेला होता डम्पिंग यार्डचा, आता त्याच्यावर ठराव सुद्धा झालेला आहे आणि त्यामध्ये 2-3 मशिनऱ्या सध्या काम करत आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. लवकरच 2-4 महिन्यात त्याचावाला घाण कचरा डिस्पोज करून त्याला कमी करण्याचे प्रयत्न हे त्यांनीच केलेले आहे. त्यानंतर त्यांनी जे आश्वासन दिलेले होते की क्रीडा संकुलासाठी त्यांच्यावाले प्रयत्न आहेत आणि त्यानंतर शिक्षणाचा दर्जा कुठे व्हावा म्हणजे कमी नाही व्हावा, नगरपालिकेच्या शिक्षणाचा दर्जा आणि चांगला मिळावा, गरिबांना चांगला मिळावा त्यासाठी त्यांनी एकदम त्याच्यावर कटाक्षाने हे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता कॉन्व्हेंट म्हणून त्यांनी एक इंग्लिश मीडियम ते सुद्धा विना अनुदानित चालू केलेले आहे, जेणेकरून अंजनगाव शहरातील जे गरिबांची मुलं आहेत ते तिथं त्याचा लाभ घ्यावा आणि अनेक विकास कामाचं ही त्यांनी आज सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. परंतु सध्या जे 5-7 महिने त्यांचेवाले जे गेले आहेत त्यामध्ये आता नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आता नुकतीच आता विधान परिषदेची निवडणूक लागली आहे, आचारसंहिता लागलेली आहे, काम आहे पण कामाला सुरुवात व्हायची आहे आणि लवकरात लवकर अंजनगाव शहराचा जो कायापालट आहे तो कायापालट करण्याचा ध्येय त्यांनी घेतलेला आहे आणि जे क्वालिटीचे कामं व्हायला पाहिजे इंजिनियर नात्याने त्याच्यावर आम्ही कटाक्ष लक्ष ठेवून चांगल्यात चांगले काम दर्जेदार कामं करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेले आहे. सारा समाजासाठी रुपेश फडकुंडे, अमरावती. पालकांनो जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.